काय नाही, काय कसं कसं म्हटलं. आज कसं आहे मार्केट? ठीक आहे. इकडे आऊचं मस्त खेळणं चाललंय. आत्ताच त्याने ना, आज मी आऊला बाजरीची जी भाकरी असते आपली, बाजरीची भाकरी, चुरडे आणि दूध त्याच्यामध्ये गरम केलेलं आणि मस्त अशी कुस्करून दिली, तर त्याने आवडीने खाल्ली दूध भाकरी. सो जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण मोस्टली दूध भाकरीचा काला आपण म्हणायचो, तो दूध भाकरीचा काला वगैरे खायचो. तो जो दूध भाकरीचा जो काला आहे आज त्याने तो खाल्ला आणि वाटलं नव्हतं, म्हणजे फर्स्ट टाइमच मी त्याला आज बाजरीची भाकरी ट्राय केली, म्हणजे खायला दिली आणि त्याने खूप आवडीने खाल्ले. म्हणजे आजचं दुपारचं जेवण जे आहे ते मील त्याचं त्याच्यावरच झालं. छानपैकी त्याने मस्त अशी प्लेट भरून जो अशी एवढीशी भाकरी होती तर ती खाल्ली आणि खूप छान वाटते. आणि आता मस्तपैकी खेळणं पण चालू आहे त्याचं, तिकडे बघू शकतो तुम्ही. म्हणजे मला असं वाटत होतं की ह्याच्यासाठी या सगळ्याच्या फर्स्ट टाईम गोष्टी हा करतो की नाही किंवा म्हणजे खातो की नाही, असं एक प्रत्येक आईवडिलांना एक फिअर असतं किंवा टेन्शन पण होऊ शकतं, कारण खाल्लं तर छान तब्येत वगैरे होते आणि वजन वगैरे वाढायला हे होतं. आणि मेन म्हणजे सगळ्या आपण ज्या रेग्युलर जेवणामध्ये ज्या गोष्टी खाणार आहेत ते बेबी लवकर अडॅप्ट करतात, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तो मेन म्हणजे त्या सगळ्या गोष्टी खातात. कसं खेळतं तिकडे, ते आमच्यासाठी छान गोष्ट आहे. तर काय अहो काय काय करायचंय? उभं राहायचंय का? कशाला? तू खेळ ना बच्चे तिकडे, मी आलेच तुझ्या सोबत खेळायला. तो उभा राहतोय बघा, असं उभा राहायला तसं असं पकडून पकडून उभा राहतोय. असं की आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी गेलो तर तुम्हाला मी सांगितलं की डॉक्टरनी सगळं चेक केलं आणि सगळं ओके आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ना डॉक्टरने अशा बऱ्याचशा क्वेश्चन्स आम्हाला केले. ह्या एजमध्ये आता त्याचा 9वा महिना संपला आहे आणि 10वा चालू आहे, तर त्या एजमध्ये त्याने काय काय करतोय ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. म्हणजे त्यांनी विचारलं आम्हाला की तो आता क्रॉल करायला लागला का, तर त्याच्या जस्ट 2-3 दिवस आधीपासून तो क्रॉल करायला लागला होता. आणि एखाद्या वस्तूला वगैरे पकडून उभा राहतो का, तर तेही तो ऑलरेडी करतोय. म्हणजे आम्हाला धरतो किंवा ह्या टेबलाला सोफ्याला वगैरे पकडून असं उभा राहतो किंवा बऱ्याच वेळेस त्याच्या त्या खेळण्यांच्या खोक्याला वगैरे धरून पण तो उभा राहतो. चेअरला तिकडे टेबल, डिनर टेबल जे आहे त्यालाही धरून उभा राहतो. तर तेही त्यांनाही ते पण छान वाटलं. ते म्हणे छान डेव्हलपमेंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी विचारलं होतं की मीलमध्ये तुम्ही आता काय काय देतात ते, तर आम्ही सांगितलं की आम्ही भाज्या देतो, ते शिरा देतोय, त्याच्यानंतर भाज्यांची प्युरी पण दिलेली आहे, दाल राईस देतोय, मसूर, तूर डाळ नाही केली ना आपण अजून ट्राय, हां तूर डाळ ट्राय नाही केली, पण मसूर, मूग डाळ आम्ही त्याला दिलेली आहे, बेसन चिला दिला आहे, त्याच्यानंतर मुगाचा चिला दिलेला आहे, मोड आलेल्या मुगाचा चिला दिला आहे, प्लेन भिजवलेला डाळीचा चिला दिलेला आहे, त्याने तो खाल्ला आहे. ज्वारीची भाकरी, बाजरी जी आज खाल्ली ती बाजरी, ज्वारी मागे खाल्ली होती आणि चपाती तो खातोच आहे. दूध चाललं आहे त्याचं. पनीर पण मी काल दिलं बाय द वे, ती खूप छान वाटलं मला की त्याने जवळजवळ 3 असे एवढे पनीरची मी आता सध्या जेवणामध्ये घेते, एवढेसे क्यूब असतात माझे नेहमी, तर त्याने ते 3 क्यूब पनीरचे खाल्ले आणि माझ्यासोबत रागीची भाकरी पण एवढीशी खाल्ली होती. तर ती रागीची भाकरी तर मी दिलंच त्याला नो डाऊट, पण पनीर ते अजून इंट्रोड्यूस केलं नव्हतं ना भातामध्ये ना असं प्लेन वगैरे, आणि त्याला मी ना असं थोडे सॉटे केलेलं होतं, काहीतरी जस्ट एवढीशी मिरची आणि हळद वगैरे टाकून केलेलं. तर त्याने ते 3 क्यूब्स खाल्ले रात्री जेवणामध्ये, ते पण एक छान वाटलं. तर त्यांनी विचारलं तर पनीर वगैरे ट्राय केलं आहे का, तर 2 दिवसापूर्वी तर नव्हतं केलं, म्हणजे काल रात्री केलं. तर म्हणजे हॉस्पिटलमधून आल्यानंतर 2 दिवसांनी आम्ही पनीर दिलं, त्याच्यामुळे त्यांना नाही म्हणून सांगितलं. तर ते म्हटलं की ठीक आहे, पनीर
तुम्ही ट्राय आता सुरू करा. आणि प्लस आम्ही जे चिकन आहे म्हणजे वरून एकदा त्याला ट्राय केलं होतं आम्ही भातामध्ये वगैरे. एक दिवस त्याने चांगलं खाल्लं होतं, 1-2 दिवस. त्याच्यानंतर आम्ही परत ट्राय नाही केला कारण मार्गशीर्ष चालू झालं म्हणून घरामध्ये चिकन वगैरे अंडी वगैरे नको म्हणून. तर अंडीचं फक्त त्याला अंडी नाही आवडली आहे. चिकन मस्त त्याने 2 दिवस राईसमध्ये आणि जो पीसेस होते ते राईसमध्ये असे मिक्सरमधून काढून दिले होते त्याने, ते पण खाल्ले. म्हणजे त्याने चिकन पण खाल्लं. फक्त अंडी एकदा आम्ही दिले होते पिवळं काढून, त्याने त्याला नकार दिला. म्हणजे त्याने काही एवढं व्यवस्थित खाल्लं नाही, वाकडं तिकडं तोंड केलं. मे बी त्याला वेगळा स्मेल असू शकतो म्हणून त्याने ते खाल्लं नाही. तर बाकी त्याने बऱ्याचशा गोष्टी खाल्लेल्या आहे. आता भाज्यांमध्ये जेवढे आपण प्युरी करू शकतो भाज्यांची तेवढ्या सगळ्या भाज्या त्याने खाल्ल्यात. जसं टोमॅटो, त्याच्यानंतर लाल भोपळा, हिरवा भोपळा, त्याच्यानंतर फरस आपली बीन्स, गाजर, बटाटा, पालक. आता फक्त मेथी कोथिंबीर पण खाल्ली आहे. मेथी राहिली ना वरून, मेथी राहिली आहे. बाकी गिलका, तडका, भेंडी, त्याच्यानंतर चवळी वगैरे ह्याच्या बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या राहिल्यात फक्त. बाकी ऑलमोस्ट सगळ्या भाज्या त्याने खाल्लेल्या आहेत. त्याचं काय चालू आहे तिकडे बघा. आणि प्लस आता पाणीचं जसं मी तुम्हाला सांगितलं पाणी वगैरे उकळून दिलं. आणि हां, आता त्यांनी जसं सांगितलं की तुम्ही जे हे जे आहेत फिंगर फूड ट्राय करा. म्हणजे कसं की आता त्याला हातात द्यायचं आणि म्हणजे त्याने स्वतःहून खायला पाहिजे असं. तर ते मी 2दा भाकरीसोबत ट्राय केलं, चपातीसोबत आणि चिल्यासोबत पण ट्राय केलं. तर त्याने ते छान आवडीने खाल्लं. थोडंसं खाली सांडतो बेबी, घाण होते, इट्स ओके. म्हणजे ते होऊ द्यायचं कारण सगळ्या बेबी त्या प्रोसेसमधून जातात. आपल्याला थोडासा कुटाणा झाला तरी चालेल की बाबा खाली इतकं खरकट होतंय मग घाण होतंय वगैरे, इट्स ओके. ते छोटे बेबी आहेत, त्यांना माहिती नाही आहे स्टार्टिंगला की कसं खायचं. घाण वगैरे होणारच. काय पहिल्यांदा ते तर खेळायची वस्तू म्हणूनच असे चुरगळतात, पकडतात, खाली घाण होते. तर होऊ द्यायचं. पण ते जे त्यांना हाताने खायचं असतं ते पहिले फील करतात आणि मग ते खातात. तर काही हरकत नाही आहे. तर ते पण त्याने केलं तर तो करतोय. आता मी जसं जे आता फीड्स आहेत म्हणजे जसं जे फूड येतील, फॉर एक्झाम्पल आता भाकरी वगैरे किंवा हे, तर मी ट्राय करेल की त्याच्या हातामध्ये द्यायची. म्हणजे हातामध्ये अशी छोटा कुटका दिला की तो बरोबर एवढासा खातो. हां, लक्ष ठेवायचं. पण आपण नाही की हातात दिला आणि सोडून दिला असं नाही करायचं. मे बी तर बऱ्याच वेळेस त्यांना कळत नाही की किती सॉलो करायचं, किती तुकडा घ्यायचा तोंडामध्ये. तर बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की एवढासा तुकडा दिला त्याने एवढा पटकन कट झाला तोंडामध्ये आणि हे झालं, चॉकअप वगैरे होऊ शकतं, त्यांना गिळायला त्रास होऊ शकतो. तर मेक शुअर आपण स्वतः तिथे थांबायचं. असं नाही की त्याच्या हातात दिला आणि आपण दुसरं काम करायला गेलो, असं नाही करायचं. कारण तो आपला बेबी आहे, छोटा बेबी आहे, पहिल्यांदा काही गोष्टी ट्राय करतोय. त्याच्यामुळे त्याच्यावर कंटिन्यू लक्ष ठेवायचं. एवढासा तुटला असेल तर आपण त्यातला थोडासा काढून घ्यायचं. हवं तर त्याला चिव करू द्यायचं चांगलं, त्याला चांगलं म्हणतो ना आपण चिविंग करू द्यायचं आणि मग बाकीचं फूड द्यायचं छोटं छोटं. आणि ट्राय करायचं की ताटामध्ये, म्हणजे मी कसं केलं होतं, स्टीलचं ताट घेतलं कारण बाकीच्या ज्या डिशेस आहे तोडू शकतो, फोडू शकतो. त्याच्यापेक्षा काय करायचं, स्टीलचं मोठं ताट घ्यायचं, त्याला बारीक 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 पीसेस करायचे भाकरीचे वगैरे, त्याच्यासमोर ठेवून द्यायचं. तो त्याच्याशी खेळतो पण तेच खातो. कारण खाली जमिनीवर पडलेले तुकडे खाण्यापेक्षा ताटातले पडलेले तुकडे खाणं कधीही बेटर. म्हणजे त्याला धूळ लागत नाही, घाण लागत नाही. तर असंही तुम्ही करू शकता. मी तर असं केलं आणि त्याने मस्त एन्जॉय करत करत ते भाकरी चिला वगैरे खाल्लं. तर त्याने त्याच्याबरोबर ह्याची, आता मला साबुदाण्याची खीर त्याच्यासाठी ट्राय करायची, ती एक राहिली आहे. आणि तांदळाची खीर ट्राय करायची राहिली आहे. भात खातोच ऑब्व्हियसली, तांदळाची खीर पण खाईल. हां, पण त्यांनी सांगितलं गूळ, साखर, मीठ, तेल, म्हणजे तेल वगैरे ठीक आहे थोडंफार, पण गूळ, साखर, मीठ हे वापरायचं नाही. तुम्ही गोडवा येण्यासाठी खजूर जी असते आपली ओली खजूर, बेबींसाठी स्पेशल मिळते, छान खजूर मिळते ती स्वीटनेस पण असतो, प्लस ती खूप त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण, म्हणजे ते कवर ड्राय नसतं, खूप मस्त असतं. ती बेबीसाठी वेगळी खजूर मिळते, तर तुम्ही ती आणू शकता किंवा नॉर्मल खजूर आणली तरीही चालेल. तर ती छानपैकी वॉश करून त्यातली बी काढून आणि मिक्सरमधून चांगली प्युरी करून घेतल्यानंतर ती शिऱ्यामध्ये, खिरीमध्ये टाकली तरी गोडवा छान येतो. तर आजकाल मी नाचणीची खीर झाली, तर त्याच्यानंतर रव्याची खीर झाली, किंवा अशी आपली मखाना खीर जी आहे तीही बेबीला तो मस्त आवडीने खातो. आता 2 दिवसापूर्वीच
मखाण्याची खीर बनवली होती. तर मखाना मस्त तुपामध्ये छान भाजून घ्यायचा, थोडा वेळ थांबायचा, मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि मग तुम्हाला काय टाकायचं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स हे ते सगळं. त्याचं मी तुम्हाला जर पाहिजे असेल बेबीच्या अजून कसं बनवायचं तर मी त्याचा वेगळा व्हिडिओ बनवेल. तर मी सध्या फक्त काय काय बेबी खातोय सध्या आणि काय काय खाऊ शकते ह्या स्टेजमध्ये हेच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगायचा प्रयत्न करते. तो मखाना खीर झाली तर ह्या सगळ्या गोष्टी आता तो खातोय. तर चला आता त्याला 10वा महिना चालू झालेला आहे. आता ह्याचा जो माइलस्टोन आहे 10व्या महिन्याचा 11 आणि 12 म्हणजे 3 महिन्यामध्ये 1 वर्षाचा होईल. तर त्याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स होतात, अजून काय काय हे आहे तेही तुम्हाशी शेअर करेलच मी. आणि हां, बेबीने अजून एक डॉक्टरने अजून एक मला विचारलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच, पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही त्याला हात धरून चालवायचं, म्हणजे तो चालायचं प्रॅक्टिस होते किंवा त्याच्याशी आता म्हणजे अक्षरं असतील किंवा चित्र असतील प्राण्यांचे, पक्ष्यांचे, माणसांचे, प्लांट्स, व्हेजिटेबल जे काय असेल ते त्याच्याशी त्याला पिक्चर दाखवायचं, सांगायचं. म्हणजे इथून पुढे जे आहे ते शिकवण्याची स्टेज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या मी ऑलरेडी व्हेजिटेबल्स आणि जे प्राणी आहेत त्यांचे छोटे छोटे मिनी बुक्स मागच्या वेळेस तुमचे शेअर केले होते, ते ऑलरेडी आणून ठेवले आणि जसं जसं मला वेळ मिळतो तसं मी त्या बेबीजवळ ठेवते आणि तो छानपैकी बघत बसतो. तर ते प्लस ते एक महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितली. आणि डॉक्टरने अजून एक सांगितलं की आता मामा, काका, बाबा, आई, आत्या जे काय असेल ते तुम्ही हे त्याच्याशी जास्त बोला, म्हणजे तो बोलेल आणि ते तू शिकेल, म्हणजे शब्द वगैरे जे आहेत ते. तर असं काहीसं त्या दिवशी आमचं छान कन्व्हर्सेशन झालं. आणि वजन वगैरे जसं सांगितलं तसं एकदम छान आहे, वेट, हाईट वगैरे मस्त, प्लस हेडचं सर्कम्फरन्स वगैरे सगळं छान आहे. तर असं काहीसं मला तुमच्याशी महत्त्वाचं शेअर करायचं होतं, डॉक्टर एक्झॅक्टली काय काय बोलले ते. आणि हां, अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा होता की वॅक्सिन वगैरे जे आहेत 9व्या महिन्याचं आणि 10व्या महिन्याचे याच्या आधीचे सगळे वेळच्या वेळ घेणं खूप इम्पॉर्टंट आहे बेबीसाठी. तर आता आमचं वॅक्सिन आहे उद्या वगैरे, तर आम्ही वॅक्सिनला वगैरे जाऊच. आणि मी अजून एक छान व्हिडिओ करेल की कुठल्या महिन्यामध्ये कुठलं वॅक्सिन दिलं आहे बेबीचं, ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर ते हे सर म्हटले की ते वॅक्सिन वगैरे तुम्ही वेळेची वेळ द्या, ते आमचं सगळं वेळची वेळ शेड्यूल चालू आहे. सो चला, बेबी आता किती वाजले बरोबर? 2:45 वाजले. आज बेबीला एका ठिकाणी घेऊन जाण्याचा प्लॅन आहे माझा. तर त्याच्या आधी त्याला थोडंसं झोपवते आणि कुठे घेऊन जाणार आहे काय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल. सो चलो, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करून जा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय.